स्पर्शाने खुलते, नात्यांच्या बंधात धुंद मोहरते, मायेच्या हळव्या स्पर्शाने खुलते, नात्यांच्या बंधात धुंद मोहरते, मन उधाण वाऱ्याचे गुज पावसाचे, का होते बेभान कसे गहिवरते, मन उधाण वाऱ्याचे गुज पावसाचे, का होते बेभान कसे गहिवरते, मन उधाण वाऱ्याचे. आकाशी स्वप्नांच्या हरपून भान शिरते, हुरहुर त्या सांजेला कधी एकटेच झुरते, सावरते बावरते झडते, अडखळते का पडते, कधी आशेच्या हिंदोळ्यावर मन हे वेडे झुलते, मन तरंग होऊन पाण्यावरती फिरते, अनक्षणात फिरुनी आभाळाला भिडते, मन उधाण वाऱ्याचे गुज पावसाचे, का होते बेभान कसे गहिवरते, मन उधाण वाऱ्याचे गुज पावसाचे, का होते बेभान कसे गहिवरते, मन उधाण वाऱ्याचे. गुणगुणते कधी गुंतते हरवते, कधी गहिऱ्या डोळ्यांच्या डोहात पार बुडते, तळमळते सारखे बापडे नकळत का भरकटते, कधी मोहाच्या चार क्षणांना मन हे वेडे फुलते, जाणते जरी हे पुन्हा पुन्हा का चुकते, बडे तरी भासांच्या मागून पडते, मन उधाण वाऱ्याचे गुज पावसाचे, का होते बेभान कसे गहिवरते, मन उधाण वाऱ्याचे गुज पावसाचे, का होते बेभान कसे गहिवरते, मन उधाण वाऱ्याचे.
इस प्यार की यही एक धुन हर सुबह शाम बजती रहे। प्यार क्या कहना, मिले हम छलक उठा खुशी का खुमार क्या कहना। खिले खिले चेहरों से आज घर है मेरा गुल गुलजार रिश्तों में प्यार है, प्यार दिलों की धड़कन, इनकी खुशबू महके जैसे महके चंदन। रिश्तों में प्यार है, प्यार दिलों की धड़कन, इनकी खुशबू महके जैसे महके चंदन। नजर कहे जो नजर वो समझे खिल जाते हैं तन मन। नजर कहे जो नजर वो समझे खिल जाते हैं तन मन। प्यार अनोखा बंधन है, प्यार प्रीत का दर्पण, तुझ बिन मैं जी ना पाऊं ऐ दिल सुन।
मोठे बाबा भास्कर खंडेजोड. इकडे बघून घेणार ना, हातला हात लावून, हातला हात लावून घेतो. नाही तर त्यांचं रिटायर झाल्यानंतर पण जबाबदाऱ्या वाढतात. आता कदाचित माझ्या पप्पांच्या पण जबाबदाऱ्या वाढतील. मोठे काकांचा सत्कार करा. इकडे बघा समोर. फुले सावित्रीबाई फुले यांच्या विचारांना वंदन करू. तसं बघितलं असता त्याच्यावर आम्ही आमची बाई साधारणतः 1985 साली डिप्लोमाला असताना त्याची भेट झाली होती. त्यांचं साधारण 1987 सालची गोष्ट आहे. त्यांना ते HL ला होते ऑफिसला. मला वाटतं 86 ते 87 88 आम्ही गोजरला एका रूममध्ये राहत होतो. त्या रूममध्ये राहताना आम्ही अचानक रात्री संध्याकाळी पोहोचलो. स्वतः हाताने स्वयंपाक करत होते. सांगायची गोष्ट तिथे गेलो. काय केलं तरी स्वतः बाजरीच्या भाकरी आणि भेंडीची भाजी उत्कृष्ट जेवण मला तेव्हा खायला भेटतं. असं जेवण कोणी बनवतो स्वतः त्यांनी बनवून दिलेलं आहे. आणि त्याच्यानंतर साधारण त्यांचं 87 नंतर त्यांनी मला त्यांना आपल्या प्रेम भेटला. त्यानंतर ते औरंगाबाद सर्विस केलं. तर आम्ही 99 परत त्यांना कॉल आला आणि ते HL ला मला वाटतं 7-6 जॉईन झाले. आणि त्यांचं जेवण जे त्यांचे वडील जे होते स्वतः एक आमचे त्यांना मामा होते का दगडू मामा स्वतः एक म्हणजे स्वतः ऊस तोडायचं काम करायचं. अशा कठीण परिस्थितीने शिक्षण घेतले. त्यांची परिस्थिती अतिशय हालाकीची होती. वडील शेत मजुरी करायचे जायचे. आताच्या लोकांना वाईट वाटे पण स्वतः ते वडील आई वडील त्यांचे ऊस तोडायचे आणि ते पण जायचे त्यांच्या वस्तू लहानपणी असताना. अशा कठीण परिस्थितीत त्यांनी दिवस काढले. येताना एक दिवस पाहायला भेटते. त्याच्यामध्ये त्यांच्या आई वडिलांची अतिशय त्यांना अतिशय त्यांनी कष्ट घेतले आणि त्यांना हे दिवस पाहायला भेटलेले. आणि त्याच्यावर मी सोबती आहे बरोबर आम्ही नेहमी राहायचो. मी नाशिकलाच डिप्लोमा झाल्यामुळे त्यांची भेट चालू व्हायची. मी पण काही वर्ष नाशिकलाच प्रायव्हेट सेक्टरमध्ये काम केलं. त्याच्यात मी पुण्याला गेलो नंतर मी सरकारी नोकरीत लागलो. पण आमची भेट नेहमी व्हायची. ते सायकलवर फिरायचे आणि अतिशय कष्टानं त्यांनी या पदापर्यंत पोहोचलेले. मला आनंद वाटतो की पाहुणे मला मिळाले आणि त्यांचा संसार एक मुलगी आहे 2 मुलं आहे आणि उत्कृष्ट पद्धतीने संसार झाला आहे. त्यांना पुढील आयुष्य असंच लाभो ही प्रथा. ही व्यक्ती इतकी महान व्यक्ती आहे की 91 पासून ते 99 पर्यंत वाळूंज औरंगाबाद येथे ही व्यक्ती 60 ते 110 रुपये पगारावर काम केले आणि त्यांच्यासोबत मी काम केलं आहे. ही व्यक्ती इतकी प्रामाणिक आहे. ज्योती इंडस्ट्री बंद पडली पण यांच्या अगोदर या व्यक्तीनं काम सोडल्यानंतर ती बंद पडली. आणि ह्या व्यक्तीनं आमच्या परिवारामध्ये ज्यावेळेस आम्ही त्यांना स्थळ पाहिलं त्यावेळेस एकदम साधे व्यक्ती होते. माझ्या आईनं त्यांना साधं व्यक्ती म्हणून आम्ही त्यांना स्थळ दिलं. आणि त्यानंतर यांचे 99 नंतर या व्यक्तीनं HL मध्ये 99 मध्ये त्यांनी काम केलं. आणि काम केल्यानंतर त्यांचे मुलं परिवार वगैरे सगळं त्यांनी व्यवस्थित काम केलं. आणि मला नाही वाटत ते इथं सगळे HLचे अधिकारी असतील त्यांचा घरीवर रिपोर्ट झाला असेल मला नाही वाटत. सगळ्यात प्रामाणिक आणि अशा व्यक्ती आम्हाला मिळवणे मिळले आम्हाला खूप अभिमान आहे. आणि त्यांचं भावी आयुष्य सुखाचं आणि समाधानाचं जावं हीच गौतम बुद्धाच्या मी प्रार्थना करतो. आणि आज आपण त्यांच्या सेवांचा सोहळा तर ते आशेराव दगडू खंडेजोड म्हणजे आमचे मेवणे. आम्ही 2 भाऊ आणि एकच बहीण आहोत. आणि एक बहीण म्हणजे ती 1986 झाली आणि मी तेव्हा काही 5वी 6वीला दर्शन केलं तेव्हा त्यांचं लग्न झालं. आणि लग्न कोपरगाव तालुक्यात करंजी गाव आहे आमचं. ते त्यांचं लग्न झालं. लग्नानंतर त्यांचं आयुष्य म्हणजे खूप दुःखाचं गेलं. आता आम्ही लहान होतो 5वी 6वीला होतो तेव्हा. आणि त्यांचं म्हणजे खूप मेहनत केली आणि त्यांचे HL म्हणलं त्यांचं काही कारणामुळं त्यांचं ते ब्रेक दिलं आणि ब्रेक दिल्यानंतर
त्यांना वाळून तिथे कामाला गेले आणि कामाला गेल्यानंतर 10x10च्या रूममध्ये ते कसे राहत होते ते त्यांनाच माहिती आहे. आणि खूप हालात दिवस काढले आणि पैसे नाही काही नाही तरी त्यांनी कधी उपाशी राहून दिवस काढले. आजची परिस्थिती म्हणतो खूप चांगली झाली आणि त्यांचे भावी आयुष्य सगळ्यांना समाधानी जावं ही भगवान गौतम सुद्धा चरणी प्रार्थना करतो. तर आता आरोग्य विभाग वतीने त्यांचा पण आम्ही मनपूर्वक लोक आहेत, ज्यांनी त्यांच्या भावाबद्दल 2 शब्द बोलून त्यांचं मनोगत व्यक्त करावे त्यांना मी नम्र विनंती करते. चांगले काम केले ते आहे. यामध्ये गारव्यासारखा वाट चुकणार नाही, जीवनभर तुझी वाट चुकणार नाही, जीवनभर तुझी. एक तू मित्र कर आरशासारखा, एक तू मित्र कर आरशासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा. असेच माझे पप्पांचे काही मित्र आहेत. त्यांना मी त्यांच्याबद्दल त्यांचे चांगले वाईट अनुभव शेअर करण्यासाठी बोलवते. कोटे काका सगळ्यात जास्त जवळचे ते तुमचे मित्र आहेत. आमचे सहकारी श्री अशोक खंडू दगडीजोड, अशोक दगडू खंडीजोड यांच्या सेवापूर्ती सोहळ्यानिमित्त या ठिकाणी मंचावर उपस्थित आमचे ATCचे अधिकारी रणजित सर, त्याचप्रमाणे दिलीप डोके सर, त्याचप्रमाणे अशोक यांचे मोठे बंधू भास्करराव खंडीजोड आणि सत्कारमूर्ती अशोक खंडीजोड आणि खंडीजोडताई, त्याचप्रमाणे खंडीजोड कुटुंबियावर प्रेम करणारे त्यांचे आप्तेष्ट नातेवाईक, सर्व मित्र परिवार आणि HL कामगार बंधू भगिनींनो, अशोक खंडू दगडीजोड, अशोक दगडू खंडीजोड यांच्याबद्दल सांगायचं म्हणजे TTCला आम्ही 86 पर्यंत बरोबर होतो. त्या अगोदर वेस तालुका राहता या ठिकाणी त्यांचा जन्म झाला आणि अतिशय हालाकीच्या परिस्थितीत त्यांनी आपलं 10वीपर्यंत शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर TTCसाठी ते ओझर येथे आले आणि त्याही परिस्थितीत त्यांनी आपलं TTC शिक्षण पूर्ण करून त्यानंतर 88 ते 90 असे 3 वर्ष आम्ही बरोबर HL मध्ये ट्रेनिंगला आलो. परंतु काही कारणास्तव आमची संपूर्ण टीम 133 लोकांची कंपनीत जागा नसल्यामुळे आम्हाला ब्रेक दिला आणि त्यानंतरही अतिशय प्रतिकूल अशा परिस्थितीत त्यांनी औरंगाबाद वाळूज येथे प्रायव्हेट कंपनीत काम करून आपलं जीवनक्रम चालवला, आपलं कुटुंब चालवलं आणि हे करत असताना त्यांनी आपलं गावाकडचं कुटुंब, भाऊ असतील, आईवडील असतील, सर्वांकडं चांगलं असं लक्ष दिलं आणि गावाकडचं जो नाळ आहे ती त्यांनी कधीच तोडली नाही. कारण गावाशी कायम संपर्कात राहून त्यांनी आपले आप्तेष्ट असतील, नातेवाईक असतील, सर्वांशी सलोख्याचे आणि कायम संबंध ठेवले. त्याचप्रमाणे आमच्याबरोबर काम करत असताना 99 ते आजपर्यंत अगदी प्रामाणिकपणे त्यांनी आपली सर्व्हिस 25 वर्ष पूर्ण केली. हे करत असताना त्या आपल्या 25 वर्षाच्या आयुष्यात आपल्याबरोबरचे जे सहकारी असतील त्यांच्या सुखदुःखात सहभागी होणं हा त्यांचा स्थायी भाव. कोणाचाही सुखदुःख असो अशोकराव त्या ठिकाणी हजर असायचे. त्याचप्रमाणे आपल्या कुटुंबातील कोणाचाही कार्यक्रम असो, सुखदुःख असो, त्या ठिकाणी सुद्धा आवर्जून ते सुट्टी टाकून आपल्या नातेवाईकांच्या कार्यक्रमात हजर राहत असत. असे हे अशोकराव आज सेवानिवृत्त होत आहेत. त्यांच्या या सेवानिवृत्ती सोहळ्यासाठी मी आमच्या सर्व कामगार बांधवांच्या वतीने व HL क्रेडिट सोसायटीच्या सर्व संचालक मंडळाच्या व सभासदांच्या वतीने व वैयक्तिक माझ्या पोटे कुटुंबियांच्या वतीने त्यांना त्यांच्या भावी आयुष्यासाठी खूप खूप अशा शुभेच्छा देतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि सर्व ज्यांनी मानवाला माणूस म्हणून जगण्याची शिकवण दिली असे सर्व आपले वंदनीय त्या सगळ्यांना श्रीवर अभिवादन करतो. आज उपस्थित व्यासपीठावर बसलेले सत्कारमूर्ती आपले अशोक खंडीजोड काका यांनाही मानाचा सप्रेम जय भीम आणि सर्व काही जे उपस्थित आपले मान्यवर आहेत त्यांनाही जय भीम. सर्व आलेल्या उपस्थित मंडळींना लाईट फिरव. जय भीम आणि
नमस्कार. आज आपण या ठिकाणी ज्यांच्या सत्काराच्या कार्यक्रमासाठी आणि सेवापूर्तीच्या कार्यक्रमासाठी उपस्थित झालेला आहात ते आमचे काका अशोक खंडेजोड काका. अशोक खंडेजोड काकांना आम्ही काका म्हटल्यानंतर कधी राग नाही आला आणि आम्हालाही त्यांच्यासोबत काम करताना कधी काका ही भूमिका किंवा अशी भावना मनामध्ये नाही आली तर हे आमचे काका आहेत आणि आम्ही हे मोठे आम्ही लहान आहे. ते आमच्यासोबत लहानपणात त्यांनी आमच्यासोबत आमच्यासारखंच काम केलं याच्याबद्दल आम्हाला खूप कधीही तुम्हाला बोलवण्यात येतं. कुठलीही इमर्जन्सी असते, मोठे मोठे जे काही आपले PM असतील, राष्ट्रपती असतील किंवा कोणी VIP असते त्यांच्यासाठी आम्हाला कधीही ड्युटीचं टाइम वगैरे नसतो आणि अशा टायमामध्ये सुद्धा त्यांच्या मिसेस म्हणजे आमच्या काकू त्यांनी कायम त्यांना सांभाळलं आणि त्यांना मला जोपर्यंत आठवते तोपर्यंत तरी त्यांना कधी बिना ड्युटीवर आलेलं पाहिलं नाही. म्हणजे सगळ्यांची जी सेवा आहे ती त्यांच्या सेवेतून त्यांच्या चेहऱ्यावरचं जे हसू आहे आणि खंडेजोड काकांच्या चेहऱ्यावरचं जे समाधान आहे ते आज आपल्या सर्वांना इथं दिसतंय. आज मी आमच्या सर्व ATC ग्रुप HL कंपनीचे जे ग्रुप आहेत त्यांच्याकडून आणि आमच्या मिलिंदनगर ओझर जाधव राजवाडा यांच्याकडून काकांचं खूप खूप स्वागत आणि त्यांनी केलेल्या कार्याबद्दल त्यांचं खूप खूप अभिनंदन. बघितलंच नाही मी इतकं त्यांना बोलायचो जर माझ्याकडून काही चूक झाली असेल तर क्षमा प्रार्थी. तर असे आमचे खंडेजोड काका आज आमच्यातून सेवानिवृत्त होत आहे. तथागत भगवान गौतम बुद्ध त्यांना आयुष्य सुखाचं, समृद्धीचं, शांततेचं आणि आरोग्यमय देव ही मी भगवान गौतम बुद्धांच्या प्रार्थना करतो आणि माझ्या सर्व ATC प्रवारीतर्फे त्यांचं खूप खूप अभिनंदन करतो. त्यांचं सुखाचं आयुष्य जावो, तुम्ही आरोग्यदायी कायम राहो. आमचे त्यांच्यासोबतचे जे काही अनुभव आहेत आता यांनी सांगितलं चांगले नाही अनुभव वाईट अनुभव तर असा काही अनुभवायला आला नाही पण चांगले खूप असे अनुभव आहेत का प्रत्येक अनुभव सांगता येत नाही. ठीक आहे, एवढे बोलून मी माझं भाषण संपवतो. जय भीम, जय बुद्ध, जय भारत. तसेच मोठे मामा, डोखे मामा आणि मोठे भाऊ खंडेजोड यांना सगळ्यांना आणि आपल्या सर्वांना नमस्कार. आमचे अशोकराव म्हणजे आम्ही 84 पासून बरोबर आहे. 84 म्हणजे आज 40 वर्ष झाले. 84 पासून बरोबर पुण्याला पण बरोबर आणि खूप कष्टामधून पुढे आलेलो आम्ही. 11 वर्ष 12 वर्ष बाहेर राहिलो आणि अशोकने पण फार कष्ट केले. आता त्यांचे दाजीच ना, दाजींनी सांगितलं ना औरंगाबादला काय काम केलं कसं खूप खूप कष्ट केलेले आहे. कष्टामधून सगळं हे जीवन सफल झालेलं आहे. सांगायचं म्हणजे खूप आहे पण आता किती सांगणार. बाकी त्यांच्या उर्वरित आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. एवढं बोलून मी माझे संपवतो. माझे चिमटे अशोकराव खंडेजोड, दुसरे चिमटे भास्करराव खंडेजोड, काकू, मोठे मामा आणि डोके. अशोकचं आणि माझं कसं 3 नाते. ॲक्च्युली आम्ही एका छोट्या गावातून आलेलो वेस म्हणून, अगदी छोटं खेड. या खेड्यातून आल्यामुळे त्याचं आणि माझं गावातलं नातं आम्ही चुकता पुतण्याचं नाव. परंतु नंतर अशोकला जी मिसेस पत्नी केली ती माझी सगळी आत्तेभाऊ आहे. त्यामुळं आम्ही मेवणे पण. आणि दुसरी गोष्ट आम्ही पूर्ण सर्व्हिस एकत्रित केल्यामुळे आम्ही सहकारी पण आहोत. मी 1984 साली HLला लागलो. त्यानंतर TTCची जाहिरात निघाली आणि तेव्हा अशोकला TTCला गेलो. तेव्हापासून आम्ही साधारण एकत्रच आहोत. नंतर थोडासा बॅड पॅच आला, पुढे तो बाहेर कामाला गेला, नंतर पुन्हा 99ला HLला आला आणि सगळं सुरळीत झालं. त्याच्या सगळ्या आयुष्यामध्ये त्याला सर्वात जास्त साथ दिली असेल तर आमच्या आजी आणि मामांनी. त्यांनी सगळं सांभाळून घेतलं. तसंच आमचे आजी आजोबा जे होते त्यांनी खूप कष्टातून त्याचं शिक्षण पूर्ण केलं आणि त्यांची आठवण काढल्याशिवाय या आजच्या समारोपाला मला वाटतं म्हणून आमच्या आजोबांनी कष्ट केले, शिक्षण केलं आणि त्या शिक्षणाच्या जोरावर तो HLला
याच्याला आल्यानंतरही तो मितभाषी होता. कधी कोणाशी उघडून बोलला नाही, कोणाशी भांडणं केली नाही, कधीच कोणाबरोबर जास्त बाह्यातपणे वागला नाही. त्याचं काम भलं आणि तो भलं. आम्ही चुलते पुतणे आणि एकत्र इथं राहत असूनही म्हणजे असं आमचं कधी एकमेकाचं पटलं नाही असं कधी झालं नाही. कुठली गोष्ट मी हक्काने सांगायची, कारण मी त्याच्यापेक्षा 3 वर्ष त्यामुळे मी त्या अधिकाऱ्यांनी त्याला सांगितलं तर तोही ऐकायचा, त्याने मला कुठला सल्ला दिला तर तोही मी ऐकायचो. अशा या अशोक खंडेलवाडीच्या सत्कार समारंभाला मला 2 मिनिटं बोलण्याची जी संधी मिळाली त्याबद्दल मी आयोजकांचे आभार मानतो. तसंच त्याच्या उर्वरित आयुष्यासाठी माझ्या कुटुंबाकडून त्याला सदिच्छा देतो आणि माझे 2 शब्द इथेच थांबतो. जय हिंद. मामा और आज के जो हमारे मुख्य अतिथि है अशोक बाबू, मैं यहाँ 2009 मार्च में ज्वाइन किया था. तब से अशोक बाबू को मैं जानता हूँ. उसके पहले भी पीढ़ी आया था 2007 में. हमको लगता है 17-18 साल को हम लोग एक साथ रहे हैं. और अशोक बाबू बड़े शांत स्वभाव के, काम से काम से मतलब है, बाकी न किसी से ज़्यादा कुछ बातें करना, न किसी से ज़्यादा कभी ये मतलब शांति देव के नेता हैं. शांति जो है इनके शांति प्रिय है. आज ये अपने सेवानिवृत्ति के उपलक्ष्य में इन्होंने एक यहाँ भोज रखा है. मैं इनके स्वास्थ्य और इनके पूरे परिवार के इस उज्जवल भविष्य की कामना करता हूँ. सेवानिवृत्ति के बाद भी ऐसे ही शांति बनाए रखें और आगे इनके ईश्वर करें कि सब चीज़ सामान्य चले. बहुत बहुत धन्यवाद. गौतम बुद्ध, परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले यांच्या पवित्र विचारांना मी परिवार अभिवादन करतो. आणि आजच्या या सत्कार कार्यक्रमाचे सत्कार मूर्ती श्री अशोक खंडेलवाड साहेब यांनी HL मधून 25 वर्षाच्या प्रदीर्घ सेवा करून आज दिनांक 30/9/24 रोजी सेवानिवृत्त होत आहे. या सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमामध्ये सर्वांनी त्यांचा आजपर्यंतचा इतिहास सांगितला. मला त्यांच्या पुढच्या भावी आयुष्यासाठी 2 शब्द सांगायचे आहे. मी 2022 मध्ये सेवानिवृत्त झालो उपविभागीय जनसंधारण अधिकारी म्हणून. मी मॉर्निंग वॉकला जात असताना आमचे काही मित्र मला भेटले. तर त्यांनी मला विचारलं की तुम्ही मॉर्निंग वॉक एवढं फास्ट का करता किंवा फार काळजी घेतात. म्हटलं मला पेन्शनमधून किंवा जे मिळालेले पैसे मला दवाखान्यात घालायचे नाही. माझा मूळ उद्देश हा होता की माझी हेल्थ मेंटेन राहिली पाहिजे. माझे पैसे हा सेकंडरी विषय होता, परंतु हेल्थ इज वेल्थ या विचाराने मी प्रेरित झालो. माननीय खंडेलवाड साहेबांना माझी एवढीच विनंती आहे की उर्वरित आयुष्य सुखासमाधाने गेलंच पाहिजे. त्यासाठी आपल्या शरीराची, आपल्या विचाराची, आपल्या मनाची काळजी घेतली पाहिजे. आणि त्याच्यासाठी रोज त्यांनी किमान एक 5 किलोमीटर तरी त्यांनी एक्सरसाइज करावा ही माझी त्यांना एक विनंती आहे. आणि त्यांनी त्यांच्या चेहऱ्यावरच्या मिशा, सर्वांना त्यांनी मिशा बघितल्या असेल कशात आकडेदार मिशा असतात. हा त्यांचा एक मुख्य पैलू मला त्यांच्या चेहऱ्यावरून दिसला आहे. तर त्यांनी त्या मिशा पहिल्यासारख्या परत कराव्यात आणि त्यांच्या उज्ज्वल आयुष्यासाठी मी आमच्या कोळगे परिवाराकडून शुभ चिंतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. जय भीम. ग्रामाचे अध्यक्ष रणजित सर, तसेच आमचे मार्गदर्शक पोटे मामा, पोटे साहेब आणि खंडेजोड काकांचे बंधू आणि सन्माननीय व्यासपीठ आणि खंडेजोड काकांवर प्रेम करणारे सर्व आप्तेष्ट नातेवाईक आणि मित्रमंडळी, आज खरं तर ज्यांची सेवापूर्ती आहे अशा आपल्या या खंडेजोड काकांबद्दल या ठिकाणी काही गोष्टी सांगणं हे वावगं ठरणार नाही.
त्याचं कारण असं आहे की काकांचा जो काही स्वभाव होता, आम्ही एवढे वर्ष एका ठिकाणी सोबत राहिलो, परंतु काकांचा कधी मोठा आवाज आम्ही ऐकला नाही, किंवा कधी कुणाशी वाद असेल किंवा कधी कुणाशी काही वैचारिक मतभेद असतील, ते कधीही मी त्यांच्याकडनं ऐकले नाही, कधी पाहिले नाही. सेवापूर्ती हा क्षण असा असतो की तो भावनिक सुख आणि दुःख या दोनही क्षणांचं मिलन ज्याला आपण म्हणतो, असं तो सेवापूर्तीचा क्षण असतो. सुखाचं म्हणण्याचं कारण असं आहे की आजच्या या धकाधकीच्या आयुष्यामध्ये ज्यावेळी आपण माणसाच्या आरोग्याची हेळसांड पाहतो, ती पाहता जी खरी संपत्ती माणसाकडे असणं अतिशय आवश्यक आहे ती म्हणजे आरोग्य. आणि ती आरोग्य ही संपत्ती काकांकडे अतिशय भरपूर प्रमाणामध्ये आपल्याला पाहायला मिळते. ही खरं तर मनाची प्रसन्नता, मनाचा तजिंदरपणा यावर त्या ठिकाणी ती प्रसन्नता त्या ठिकाणी अवलंबून असते. आणि दुःख यासाठी म्हणायचं असतं की ज्यांच्यासोबत आपण आयुष्यभर काम करत असतो, ज्यांच्याबरोबर आपण कुटुंबापेक्षा देखील जास्त वेळ आपण घालवत असतो, त्यांच्यासोबतचा जो काही सहवास आहे तो काही प्रमाणात त्या ठिकाणी कमी होणार असतो. या गोष्टीचं देखील मनामध्ये दुःख असतं. परंतु हरकत नाही, आजच्या या धकाधकीच्या आयुष्यामध्ये देखील काकांकडे जी संपत्ती असणं गरजेचं आहे, ती आरोग्याची संपत्ती ही खूप मोठ्या प्रमाणात आहे. मी आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना करेन की यापुढील काकांचं जे काही आयुष्य आहे ते असंच सुखासमाधानाचं, भरभराटीचं आणि आरोग्यदायी जावं. काका, आजपर्यंत तुम्ही कंपनीसाठी खूप वेळ दिला, कंपनीसाठी खूप कष्ट घेतले, तसेच यापुढे आता तुम्ही तुमच्या परिवारासाठी, तुमच्या मित्रपरिवारासाठी भरपूर वेळ द्या आणि तुमच्या आरोग्याची काळजी निश्चितपणानं साहेबांनी सांगितलं की वॉकिंग असेल किंवा तुम्हाला आवडणारे जे काही छंद, जे आयुष्यामध्ये तुम्ही त्या गोष्टींसाठी वेळ तुमच्याकडे कमी पडला असेल, तो वेळ यापुढे तुम्ही तुमच्या आवडत्या छंद जोपासण्यासाठी तुम्ही भरपूर प्रमाणात हा वेळ द्या. मी पुनश्च एकदा आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना करतो की काकांचं यापुढील आयुष्य हे अतिशय सुखसमाधानाचं, भरभराटीचं आणि आरोग्यदायी जावं हीच ईश्वर चरणी प्रार्थना करतो आणि थांबतो. नातवाचा पहिला मित्र, तर असाच एक नातू त्यांच्या आजोबांसाठी 2 शब्द बोलत आहे. देवांग कांबळे. भाषण तू. Hello everyone, good evening. How are you? Myself Devang Vaibhav Kamble. I am studying in 6th class. Today I will tell you about my lovely grandfather in short speech for his retirement ceremony. Today is very special day for my grandfather. His name Ashok Kandijor. He was born on 4th September 1964. For us, celebrating retirement, it is proud moment for me and my whole family. He worked in HL company, Hindustan Aeronautic Limited company. He always play with me. He is a diamond. He is lovely and very sweet. He never get angry on me. He is very hard worker man. He gives me chocolate, biscuit and going far with me for playing and enjoying. He fulfills my demand. He is successful in his whole life. My grandmother is happy when my grandfather meet my grandmother. I love you, dear Baba. My grandfather is my first friend. Thank you all very much. माझं नाव आंबोल नानवी खंडीदोर. माझे बाबा खूप नाही करता. माझे बाबा प्यारा देऊन टाकतात, खेळणी आणतात, टॉयलेट असतात. माझे बाबा खूप आठवतात गाणं. I love you, Baba. I love you, Baba. Thank you. I love you so much.
माझी चुलते ही माझी चुलते नसून माझ्या वडिलांप्रमाणे त्यांनी माझ्यासाठी भरपूर काही केलेलं आहे. ते जर आले तर मला खूप आनंद व्हायचा विषय आल्यानंतर. माझे चुलते आल्यानंतर माझ्याशी चांगले विचाराने राहायचे, मला चांगलं सांगायचे, तू आता राह तर राह. माझ्या चुलते म्हणायचे ओझरला येत जाय. हे आल्यानंतर माझ्या चुलत्याला खूप आनंद व्हायचा. त्यांचं भावी आयुष्य स्वतः समाधानात आणि आनंदात जावं आणि मी कौतुक त्यांनी प्रयत्न करतो आणि इथं थांबतो. जय भीम. पण मला वाटत नाही की ते त्यांच्या कामातून निवृत्त होतील. त्यांना त्यांच्या जबाबदाऱ्या वाढल्या आहेत. पप्पांनी सुरुवातीपासून खूप कष्टाने जीवन जगलं. सुरुवातीला शाळेत असताना सायकलने जावं लागायचं त्यांना दुसऱ्या गावामध्ये. सायकलची व्यवस्था नसायची म्हणून त्यांच्या आईवडिलांनी सळवेर गावात एक छोटीशी झोपडी बांधून दिली. स्वतःच्या हाताने भाकर बनवावी लागायची, स्वयंपाक करावा लागायचा, शाळाही करावी लागायची. असं करताना त्यावेळी चुलीवर स्वयंपाक केला जायचा. चुलीवर स्वयंपाक करताना पप्पांना कधी लाकडं भेटायची नाही, कधी काही नाही. तर पप्पांनी गाडीच्या टायरवर भाजून स्वयंपाक केला आणि त्यामध्येच ते जेवण केले. ते एकटेच त्या गावामध्ये राहायचे. त्यांनी अशा खडतर परिश्रम करून त्यांचे शिक्षण पूर्ण केले. HL मध्ये अप्रेंटिसशिप केली. त्यानंतर त्यांनी HL मध्ये जॉईन झाले, पण काही कारणास्तव त्यांना स्टे मिळाला. ते आणि त्यांच्यासोबत असलेले काही सहकारी यांना कामावर घेतलं गेलं नाही. अशाही परिस्थितीत ते आणि त्यांचे सहकारी डगमगले नाही. त्या परिस्थितीत त्यांनी सगळी निभावून नेली. त्यांनी औरंगाबाद या ठिकाणी 10 वर्ष काम केले. अशा परिस्थितीत ते डगमगले नाही, त्यांनी काम केले. घरी माझी त्यांची वाईफ रंजना खंडीजोडे सांभाळून होती. त्यावेळी स्टोववर स्वयंपाक करायला लागायचा. कधी स्टोवमध्ये रॉकेल असायचा, कधी रॉकेल नसायचे. त्यांनी डगमगले नाही, ती परिस्थिती व्यवस्थित पार पडली. 10 वर्षानंतर 1999 साली पप्पांना HL या कंपनीत पुन्हा कामावर रुजू केलं गेलं. त्यानंतर त्यांना त्यांच्या प्रगतीत कुठलाही अडथळा निर्माण झाला नाही. त्यांच्या या यशाबद्दल माझे आजी बाबा रामभाऊ रावजी डोके आणि त्यांची मिसेस रखमबाई डोके यांनी अमूल्य सहकार्य केले. त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक धन्यवाद करते. त्यांना सुरुवातीला कंट्रोल टॉवर हे सेक्शन देण्यात आलं. HL मध्ये जॉईन झालं. त्यांना सुरुवातीला एक कंट्रोल टॉवर सेक्शन देण्यात आलं, पण तिथे फ्लुएंट इंग्लिश बोलायला लागायची. त्यावेळी त्यांनी ETC सोडायचा निर्णय केला होता, पण आमचे बनसे काका यांनी त्यांना रागवलं. असं करू नको, ETC सोडू नको, तिथेच काम कर, कारण तुला लोखंड उचलावं लागणार नाही, परिश्रमाचे कुठलेही काम करावं लागणार नाही, खुर्चीवर बसून फक्त बोलण्याचं काम आहे ते तू कर, घाबरू नकोस, असे त्यांना धीर दिला. त्यामुळे त्यांनी गेली 25 वर्ष एका शॉपमध्ये काम केले. त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद मानते आणि एवढे बोलून मी माझे भाषण संपवते. सेवा निवृत्तीचा कार्यक्रम झाला तर धन्यवाद. मला एक गोष्ट सगळ्यांचं एक आभार मानायचं. पहिले म्हणजे माझे आई वडील. माझ्या आई वडिलांनी खूप खूप कष्ट करून आम्हाला मुलांना वाढवलं. त्याच्यात माझं शिक्षण सुद्धा केलं. माझे वडील मला नेहमी म्हणायचे, दिलीपराव ऐकता का, मला नेहमी म्हणायचे अशोक तू फक्त शिकत राहा, पैसा मी करू. पण माहीत नाही ते पूर्ण आणायचे. शेवटी कष्टच करायचे. दगडाच्या खाणीवर काम करायचे, ऊसतोडीचं काम करायचे, कुणाच्या सवनी करायचे, पण ते पैसा मला पुरवायचे. मला ते कधी पण म्हटले नाही की तू कामाला जा, कुठं काही पैसा आणायचे. त्यांचे मी खूप खूप मनापासून आभार मानतो. दुसरे आभार मी डोके परिवारचे मानतो. कारण मी मुलगे बघायला गेलो त्यावेळेस माझ्याजवळ काहीच नव्हतं. काही म्हणजे नोकरी नाही, काही नाही.
फक्त ट्रेनिंग करायचो TTC. महिना 230 रुपये मिळायचा. आम्ही सर्व मुली बघायला गेलो. त्यांनी कुठलाही विचार न करता आमच्या बंधूच्या गावात राहतात ते म्हणे मुलगा आहे त्याच्या घरी गोदाड आहे, बाकीचं काही नाही म्हणे. तुम्हाला मुलगी द्यायची तर तुम्ही देऊ शकता. आमचे माझे सासरे डोके आणि आमचे मामा सासरे जाधव बिंबराज जाधव ते आता या जगात नाही आहे दोघं पण. त्यांचे मी खूप खूप आभार मानतो की त्यांनी कुठलाही विचार न करता त्यांनी मला मुलगी दिली. तिसरी आभार मी असं मानतो माझी मिसेस, माझी अर्धांगिनी, माझी लालपरी. कारण तिने मला खूप कठीण परिस्थिती सुद्धा साथ दिली. तिने माझ्या कोणत्याही गोष्टीचा माझ्याकडे हट्ट केला नाही की मला हेच पाहिजे हेच पाहिजे हेच पाहिजे, ते काहीच नाही. मी जे आणून दिलं ते त्याच्या आम्हाला रांधायची वाढायची काही नाही करायची. पण कधी पण तिने मला हट्ट केला नाही की हेच पाहिजे काहीच नाही केलं. त्यामुळे तिचे पण आभार मानतो. तो आता पण मला साथ दिली, अशीच तू साथ शेवटपर्यंत दे. बस एवढं बोलून मी माझं भाषण संपवतो. धन्यवाद. I have been knowing Mr. Ashok Kanizwar for the last 6 years. On behalf of HA and the Department of ATC, I wish him all the very best for his family too. Let him have a happy, healthy and peaceful retail life. And thank you all very much. Dhruv, who do you love the most? My daddy. Who do you love more? My daddy is the best. जिंदगी जिंदगी सारी तेरे संग है बेतानी, दिल ये झूमे तेरे ही गुनगुनाने से. तू मेरी सांसों का हिस्सा जैसे बादल और ये पानी, हंसता हूँ मैं तेरे ही मुस्कुराने से. ऐसे थामे के ना छोड़े रिश्तों की हम डोरियों को. कह रही है हवा गम की बातें छोड़ दो, खुशियाँ बटोर लो. कीमती है ये पल, इनका रंग ओढ़ लो, खुशियाँ बटोर लो. मेरा जो भी सफर है तेरे संग उम्र भर है. दूरी तो उस आसमां ने लिखी नहीं, तेरी वजह से उजाले राह में बिखरे हुए हैं. रातों के मौसम न आए, दुआ बस यही. रिश्ता है जो तेरा मेरा, सूरज में जैसे सवेरा. किस्मत मेरी तेरी आंखों के सितारों में. तू जीने का जरिया जैसे, प्यार का है तू दरिया जैसे. तुझको रखूं अपनी बाहों के किनारों में. यादों से हम भरते जाए दिल की तिजोरियों को. कह रही है हवा गम की बातें छोड़ दो, खुशियाँ बटोर लो. कीमती है ये पल, इनका रंग ओढ़ लो, खुशियाँ बटोर लो. खुशियाँ
खुशी 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 आई रे खुशी 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 लाई रे खुशी 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 आई रे खुशी 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 है मेरे साथी ये गुल बूटे मैं तो नहीं तो सारे हैं झूठे बनके बहारों की परी आई रे खुशी आई रे खुशी 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 छम 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 बरसता सावन लो ये है बड़ा मन भावन छम 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 बरसता सावन लो ये है बड़ा मन भावन मेरा मन कहे यही झूम लूं बिना पंख के गगन चूम लूं नई मंजिलें है मेरा नया रास्ता जो पानी मुझे छू ले शरारा बन जाए जो पानी मुझे छू ले शरारा बन जाए जरा जो मुझे छू ले सितारा बन जाए मेरी अदाओं का जादू नया सांसों के तारों में मेरी सदा बनके बहारों की परी आई रे खुशी 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 आई रे खुशी 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 चुनिया हो चुनिया मुनिया हो मुनिया तेरे ही कदमों पे सारी ये दुनिया दम कोचे हम सोचे ना जाने तुझ में क्या बात है हंसती खेलती मस्ती से भरी दुनिया प्यार की दुनिया ख्वाब की नासा में पली मिस्री की डली नासा में पली मिस्री की डली इट्स माय फैमिली इट्स माय फैमिली इट्स माय फैमिली हंसती खेलती मस्ती से भरी दुनिया प्यार की दुनिया ख्वाब की नाज़ों में पली मिस्री की डली नाज़ों में पली मिस्री की डली इट्स माय फैमिली इट्स माय फैमिली इट्स माय फैमिली
जो खिल गए माली है मगन, प्यार से महका है मेरा ये चमन। फूल जो खिल गए माली है मगन, प्यार से महका है मेरा ये चमन। दुनिया से खुशियाँ मांगू मैं क्यों, मेरे घर में है इतनी खुशी। It's my family, It's my family, it's my family. हंसती खेलती मस्ती से भरी, दुनिया प्यार की, दुनिया ख्वाब की। नासों में पली मिस्री की डली, नासों में पली मिस्री की डली। It's my family, It's my family, It's my family, it's my family, hey, it's my family, it's my family, it's my family, it's my family. हंसती खेलती मस्ती से भरी, दुनिया प्यार की, दुनिया ख्वाब की। नाज़ों में पली मिस्री की डली। It's my family, it's my family.